वन विभाग सोलापूर वन परिक्षेत्र अधिकारी माळशिरस प्रादेशिकच्या अखत्यारीत असणाऱ्या खुडूस निसर्ग पर्यटन केंद्राची अक्षरशः दुर्दशा झाल्याचं दिसत आहे। वन विभाग सोलापूर वन परिक्षेत्र अधिकारी माळशिरस प्रादेशिकच्या अखत्यारीत असणाऱ्या खुडूस निसर्ग पर्यटन केंद्राची अक्षरशः दुर्दशा झालेली दिसत आहे। काही वर्षांपूर्वी या निसर्ग पर्यटन केंद्राची सगळीकडे वाहवा होत होती। हे पर्यटन केंद्र माळशिरस तालुक्याच्या अभिमानाचा भाग होतं। येथील वनौषधी पाहण्यासाठी लांबून लोक इथं पर्यटनासाठी यायचे, जाताना तारीफ करत जायचे। परंतु जेव्हापासून वन अधिकारी राजकुमार आटोळे यांनी माळशिरस तालुक्याचा पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून तालुक्याच्या विविध भागातील वनक्षेत्रांमध्ये आग लागून नुकसान होणं, मोरांच्या शिकारी, अवैध वृक्षतोड, निसर्ग पर्यटन केंद्राची दुर्दशा या गोष्टी सुरू आहेत। काही वर्षांपूर्वी खुडूस निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये विविध प्रकारची औषधी झाडं, दुर्मिळ होत चाललेले वृक्ष जाणीवपूर्वक जोपासण्यात आले होते। हिरवागार बहरलेला हा पट्टा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत होता। पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांसाठी सोलापूर जिल्ह्यात आढळणारे प्राणी, पक्षी यांची माहिती असलेले फलक लावण्यात आले होते। लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, बोटिंग, ग्रंथालय, वनभोजन करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण बैठक व्यवस्था अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या। यापूर्वीचे वन अधिकारी बदलून गेल्यानंतर आलेल्या राजकुमार आटोळे यांनी या पर्यटन केंद्राकडे पाठ फिरवली। अधिकारीच सक्षम नसल्यामुळं या पर्यटन केंद्राची अवस्था कठीण झाली आहे। सगळी खेळणी मोडून गेली आहेत, अनेक झाडं जळाली आहेत, बसण्याचे बाक मोडून पडले आहेत, टॉयलेट फुटलेले, मोडलेले आहेत, सगळीकडे बाटल्या, प्लॅस्टिक कचरा साठला आहे, तळ्यामध्ये पुरेसं पाणी नसल्यामुळे बोटिंग बंद पडलं आहे। अशा पद्धतीनं पर्यटन केंद्राची रया गेल्यामुळं पर्यटकांनीही याकडे पाठ फिरवली आहे। पूर्वी हे पर्यटन केंद्र पाहायला शाळेच्या सहली यायच्या, मुलांना दुर्मिळ आणि औषधी झाडांची माहिती मिळायची, पण आता मात्र हे पर्यटन केंद्र भकास होऊन ओस पडलं आहे। वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या पर्यटन केंद्राकडे लक्ष घालावं, माळशिरस तालुक्यातील निष्क्रिय वन अधिकाऱ्यांची तातडीनं बदली करावी, खुडूस निसर्ग पर्यटन केंद्राचं हरवलेलं गतवैभव पुन्हा मिळवून द्यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तर याबाबत खुलासा करताना वनपरिक्षेत्र अधिकारी राजकुमार आटोळे म्हणाले की हे निसर्ग वन पर्यटन केंद्र शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेलं आहे। उभारणी झाल्यानंतर मात्र याच्या जोपासनासाठी शासनाकडून कोणताही निधी आलेला नाही, त्यामुळं या निसर्ग पर्यटन केंद्राची अवस्था खराब झालेली आहे। शासन निधी देत नसल्यामुळं पर्यटन केंद्राचा आम्ही काहीही विकास करू शकत नाही।